बसणं हे अवघड होत होतं. त्या बसायच्या पोझिशनला मला पेन होत होतं. उकिडवं बसणे, स्क्वॅट करणे, स्क्वॅट करून बसणं जमत नव्हतं, ऑलमोस्ट जमत नव्हतं. काय केलं त्याच्यासाठी? मग त्याच्यासाठी काय केलं? मी खूप साऱ्या ट्रीटमेंट घेतल्या. हां हां. आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतल्या. ॲलोपॅथी डॉक्टरने मला सांगितलं की नाही, तुम्ही ऑपरेशन करा, ते काढून टाका सिस्ट. पण ते काढल्यानंतर सुद्धा ते गॅरंटी देत नव्हते की 100% गॅरंटी नव्हती की ते परत येणार नाही म्हणून. ते म्हणत होते की नाही, 20%च गॅरंटी आहे, मे बी नंतर ते रिटर्न येऊ शकतं परत. मग ते जर रिटर्न येऊ शकतं तर मग ते काढणं हे माझ्यासाठी अयोग्य डिसिजन होता. त्याच्यामुळे मी बऱ्याच आयुर्वेदिक ट्रीटमेंट फॉलो केल्या, बऱ्याच ठिकाणी गेलो, खूप साऱ्या गोळ्या घेतल्या, पण ते स्टील म्हणजे 100% जे होतं त्याच्यापैकी 80-70% प्रेझेंटच होतं. मग आता तुम्ही इथे कुठे आलेत? मग आता मी इथे दापोलीला शिरोळे खेरडी गावामध्ये आपले परांजपे डॉक्टर आहेत, डॉक्टर परांजपे, मुकुंद परांजपे, डॉक्टर समीर मुकुंद परांजपे, त्यांच्या इथे आम्ही ट्रीटमेंटसाठी आलेलो होतो. आता काय केलं तुम्हाला सकाळी आता इथे? आता आलेलो तर इथे माझ्या पायाला, माझ्या गुडघ्याला त्यांनी एक जळू नावाचा प्राणी आहे, त्यांनी तो जळू नावाचा प्राणी लावला होता. बराच वेळ त्या जळू नावाच्या प्राण्याने बरंच रक्त त्यांनी शोषून घेतलं. आणि ही ट्रीटमेंट झाल्या मी परत ज्या पोझिशनला मला बरेच वर्ष पेन होत होतं त्याच्यामध्ये मी परत बसलो. तर आता मॅजिकली बघायचं झालं तर पेन गायब झालं. एक नंबर. आता प्रत्यक्ष बसून बघा, आता बसून दाखवा. मी बसून दाखवतो, कारण की मला दाखवा ह्याच पोझिशन पर्यंत जाता येत होतं, खाली मी जात नव्हतो. मी पूर्ण बसून दाखवतो. परफेक्ट. आणि हे विदाऊट पेन बसलेत का तुम्ही? विदाऊट पेन बसलो मी. वा वा वा, छान छान, एक नंबर. धन्यवाद. तुम्ही श्री वल्लभ आयुर्वेदाश्रमात आलेला आहात, बरोबर की नाही? आल्यानंतर पहिली ही तुमची ट्रीटमेंट आहे, बरोबर. आणि पहिल्या ट्रीटमेंटला तुम्हाला 2 जळवा लावल्या होत्या, बरोबर. तिथे रक्त व्हायला, तर तिथे काय दुखत होतं का तुम्हाला? नाही, हे जस्ट मुंगी चावल्याचं सेन्सेशन, ते पण इनिशियली थोडंसं स्टार्टिंगला. त्याच्यानंतर काही पेन वगैरे काही होत नाही, पूर्णपणे पेनलेस ट्रीटमेंट आहे ही, आणि पूर्णपणे नॅचरल ट्रीटमेंट. तुम्हाला कुठली गोळी औषध काय खायला दिलं? काही गोळी औषध वगैरे काही खाल्लेलं नाही. इंजेक्शन वगैरे काय दिलं? कुठल्याही प्रकारचं इंजेक्शन नाही घेतलेलं आहे. प्युअर नॅचरल ट्रीटमेंट आहे. त्या लोकल ठिकाणी रक्त काढून तिकडचा रक्तप्रवाह, अशुद्ध रक्त किंवा रक्त काढून तिकडचं चांगल्या पद्धतीचं रक्त तिथे फिरवण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट्स आहेत. आता मी गेले 4 वर्ष मला ह्या पेनमधनं रिलीफ होत नव्हतं, म्हणजे शेवटचा पर्याय हा ऑपरेशनच होता. पण आता ते रिलीफ झाल्यामुळे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट झालेली आहे. म्हणून आता जो ऑपरेशनचा पर्याय आहे तो गरजच नाही त्याची. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान छान छान. धन्यवाद.